श्री स्वामी समर्थ वायटी फॅमिली दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत खारे मोहरी शेंगदाण्याची रेसिपी. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम इथे आपण पाणी उकळायला ठेवलं आहे. त्यामध्ये 4 चमचे मीठ टाकलेलं आहे. इथे मी 85 ग्राम शेंगदाणे घेतलेले आहे. आता आपलं मिठाचं पाणी उकळलेलं आहे. आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकूयात. आपल्याला शेंगदाणे हे 5 ते 10 मिनटं पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत. आता आपले शेंगदाणे उकळून झालेले आहेत. आपण ते साईडला काढून घेऊयात. आपण शेंगदाण्यांना एका सुती कपड्याने पुसून घेणार आहोत, जेणेकरून एक्स्ट्रा पाणी सुकून जाईल. आपले शेंगदाणे कोरडे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण ते भाजून घेऊयात. इथे मी लोखंडी तव्यामध्ये मीठ गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण शेंगदाणे मिठामध्ये भाजून घेऊयात. शेंगदाणे चांगले तडतडेपर्यंत आपण शेंगदाणे मिठामध्ये भाजून घेऊयात. अशाच प्रकारे आपल्याला सर्व शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला शेंगदाण्याचे असे सहज टरफल निघतील याप्रमाणेपर्यंत आपल्याला शेंगदाणे खरपूस असे मिठामध्ये भाजून घ्यायचे आहे. आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता आपण ते मिठातून बाजूला करून घेऊयात. तयार आहेत आपले बाजारात मिळणारे शेंगदाण्यासारखे खारे मोहरी शेंगदाणे घरच्या घरी, तेही कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारे खारे मोहरी शेंगदाण्याची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.